आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीटपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या. मंगळवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या NN पालीवाला ज्युनियर कॉलेजमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी केली गेली. ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री BK महाजन सर, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रमुखांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा लाडकं दैवत पंढरपूर स्थित श्री विठ्ठल रखुमाई मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळ जमला भक्तगणांचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा. दिंड्या, पताका, चंदनाचा टिळा लावून विद्यार्थ्यांमार्फत धार्मिक, सांस्कृतिक ग्रंथ व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपण सर्व जाणतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पायी पंढरपुरात पोहोचतात. चंद्रभागेतीरी स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि त्यावेळी त्यांच्या मनात एवढंच असतं, ते म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी घेऊन या. दर्शन झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनात येतं ते म्हणजे परी बाप साऱ्या जगाचा तरी तू, आम्हा लेकरांची विठू माऊली, आम्हा लेकरांची विठू माऊली. हीच भावना प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात निर्माण होते आणि जाताना एवढंच म्हणेन, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. विठोबा, ज्याला विठ्ठल आणि पांडुरंग म्हणूनही ओळखले जाते, हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो. तो विष्णू देवाचे रूप आहे. विठोबाला अनेकदा एका सावळ्या रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते. कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो. कधी कधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हे मूलतः एकेश्वरवादी, गैर विधिवादी भक्ती चालित महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे. विठोबा मंदिर पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे. विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात, ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते. वारकरी कवी संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तिगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्त्वाचे सण होतात. विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहास लेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे. जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते 13व्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौद्ध हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांच्या, मौन धारण केलेला, कटीकर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली 28 युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने विट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख पुंडलिक वरदाहारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा करतात. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त 13व्या ते 17व्या शतकात होऊन गेले.
वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्नड कवींनी कानडी श्लोक व आदी शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत. रुक्मिणी श्री विठ्ठलाची अर्धांगिनी आहे. ते उसून पंढरपूरमध्ये आली म्हणूनच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधात पंढरपूरला आले आणि ते पंढरपूरचेच झाले. ज्यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शोधात आले ते प्रथम गोपाळपूर येथे आले. त्या जागेस विष्णुपद असे म्हणतात. ही कथा खूप जुनीच आहे, पण आताच्या पिढीला हे माहीत असणे आवश्यक आहे. सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथावतार कृष्णाचे रूप मानले जाते. कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो. कधी कधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू, वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल आणि रखुमाई यांच्या भक्तीत संपूर्ण भारत दंग होऊन जातो. महाराष्ट्राची परंपरागत चालत आलेले विठ्ठलाची भक्ती, त्यांचे नामस्मरणात त्यांचे सुख दुःख सर्व काही विठ्ठलाच्या स्वाधीन केलेले असतात. भक्तांच्या जीवनात त्याची खूप मोठी महिमा रचलेली आहे. विठ्ठल म्हणजे विश्वास. त्याच्या भक्तीचे आणि प्रेमाचे स्मरण आचरण जीवनात केल्याने आपल्या मनातली नकारात्मकता दूर होते आणि मंगलमय वातावरणासोबत जगण्याचे मार्ग सापतात. विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील 9वा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र पुराणांमध्ये विठ्ठलाला बौद्धी वा बोधराज म्हटले आहे. सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथावतार कृष्णाचे रूप मानले जाते. कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो. कधी कधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते. विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा, वैष्णव, हिंदू, वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहीत नसले तरी ते 13व्या शतकापासून उभे आहे याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून 4 यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे हिंदू आराध्य दैवत होत. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त 13व्या ते 17व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्नड कवींनी कानडी श्लोक व आदी शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत. पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरुराव, पांडुरंग, हरी नानवे भक्तांनी दिलेली आढळतात. आज सर्वपरिचित व प्रचलित नानू म्हणजे पांडुरंग आणि श्री विठ्ठल. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे. बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठल असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते. संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आकार, ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन, अर्थात गरुड ज्याचे आसन आहे तो विष्णू, तोच कटीवर कर ठेवून विटेवरी उभा आहे. श्री कृष्ण, श्री विष्णू आणि श्री विठोबा हे एकच आहेत. दीनांचा दयाळू, भक्त कामकल्पप्रभू आणि योगी दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे, दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितम कराभ्याम धृतोयन तस्मात असे आद्य शंकराचार्यांनी श्री विठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. हा सोहळा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी या दिंडी सोहळ्याचे चित्रीकरण विद्यालयाचे प्राध्यापक अक्षय कुळेसर यांनी केले असून त्यांना सहकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्गाचे आहे.